बोगस बियाणांवरून आमदार बच्चू कडू आक्रमक. बोगस बियाणांसाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कायदा करणं गरजेचं. आमदार बच्चू कडूंच्या जनता दरबारात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी. शेकडो शेतकरी बच्चू कडू यांच्या जनता दरबारामध्ये तक्रारी घेऊन पोहोचले. अमरावती जिल्ह्यात सोयाबीन न उगवल्याच्या 600च्या वर तक्रारी. हो, आज तुमच्या जनता दरबारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. काय नेमक्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत? खरं तर बियाण्याच्या बोगस बियाण्याच्या तक्रारी भरपूर आलेल्या आहे. त्याचे पंचनामे झालेले दिसत नाही आणि कृषी अधिकारी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तरं देऊन उलट त्यांना अधिक अडचण निर्माण कशी होईल अशा पद्धतीची वागणूक दिल्या जातं, असे पण काही तक्रारी आहे. सावकारकीचे 2024ला वाशिमचं प्रकरण क्लोज झालं आणि अजूनपर्यंत त्याचा निर्णय झाला नाही. आता 2024, 25, 26 2 वर्ष अगोदर निर्णयासाठी बंद केलेली फाईल जर प्रमाणपत्र देत नसेल तर त्याच्या अधिकाऱ्याचं काम किती संत गतीनं चालतंय असं एकंदरीत चित्र आहे. आणि मला वाटतं बोगस बियाण्याच्या बाबतीत केंद्रीय कृषी मंत्र्यांना याच्यावर कायदा करणं फार गरजेचं होतं. काय होतंय का आपण बोगस बियाणं आता मुख्यमंत्र्यांनी आम्ही आव्हान दिलं का त्या बुस्टर कंपनीचं आम्ही कार्यालय जाळू. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डीपीडीसीतून आम्ही बियाणं देऊ. आता बियाणं दिल्यानं चालणार आहे का? फक्त तुम्हाला त्यांना पेरणी गिरणीचा खर्च पण द्यावा लागेल, दुबारा पेरणी करावं लागतं त्याला. आणि नाही साधलं तर त्याचा वर्षभराचा उत्पन्नासहित त्याला पैसे दिले पाहिजे. कायदा नसेल तर कायदा केला पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याच्यावर हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. आणि ते जर या संदर्भात जर निर्णय घेत नसेल तर आम्ही सांगतोय आमचा जो आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारलाय तो केल्याशिवाय राहणार नाही. दुबार पेरणीला देखील शेतकऱ्याला मोठं समोर जावं लागत आहे. हा बरोबर आहे. एकतर पाऊस नाही त्याच्यामुळं आणि बियाणं बोगस आलं त्याच्यामुळं दोनही ऐकून मरण आहे. म्हणजे वरच्या वाल्यानंही मारलं आणि खालच्या वाल्यानंही मारलं. मग आता त्यानं जाव कोणाकडे असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मला वाटते दुबारा पेरणी आणि एकंदरीत जो मनपश्चाताप होतोय की बाबा आपण इतक्या कष्टानं बियाणं आणल्यावर निघत नाही, याचे परिणाम आत्महत्यावर भरपूर झालेले आहे. आणि त्याला तेवढं गंभीरतेनं का घेतल्या जात नाही हा मुळातला प्रश्न आहे.